नमस्कार मंडळी, मी प्रियंका चव्हाण. माझ्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आमच्या गावामध्ये म्हणजे जे अयोध्यावरून ज्या अक्षता आल्या आहेत, पत्रिका आल्या आहेत, त्या वाटण्याचा कार्यक्रम आहे. तर प्रभात फेरी वगैरे काढलेली आहे. कलश घेऊन सगळ्या महिला जाणार आहेत. तर तीच व्हिडिओ तुमच्याशी शेअर करायची होती, त्याच्यामुळे मी ही व्हिडिओ करणार आहे. तर सर्व ग्रामस्थ मंडळी आणि गावचे सरपंच वगैरे सगळे आम्ही एकत्र येऊन त्या घरोघरी पत्रिका वाटणार आहोत. तर मी तुम्हाला ही व्हिडिओ नमस्कार मंडळी, आमच्या गावामध्ये अयोध्यावरून ज्या अक्षता आलेल्या आहेत, म्हणजे हे बघा पाठी दिसतात, हे कलश आहेत, त्यांच्यामध्ये अक्षता आहेत. तर आमच्या गावामध्ये सगळीकडे घरोघरी अक्षता आणि पत्रिका वाटप करण्याचं कार्यक्रम इथे आम्ही आयोजित केलेला आहे. तर आम्ही एक अशी प्रभात फेरी काढलेली आहे. तर आमचं गावाचं मंदिर आहे जाकमाता मंदिर, तिथून आम्ही आता सुरुवात केलेली आहे. आणि इथे बघा सगळ्या महिला वगैरे आहेत आणि लहान मुले सुद्धा आहेत. हनुमानाचं रूप आहे, सीता, राम, लक्ष्मण सगळे आहेत आणि अक्षता सुद्धा आलेल्या आहेत. तर आमच्या गावच्या ज्या सरपंच आहेत स्मिता गिरी, यांना आपण 2 शब्द बोलू इच्छिता. अशापासून जे आपण स्वप्न सर्वच बघत म्हणजे श्रीरामांचं मंदिर व्हावं, जे स्वप्न होतं ते आज या 23 सालामध्ये पूर्ण झालेलं आहे. आणि आत्ता तिथून ज्या अयोध्येतून अक्षता आल्या होत्या त्या आणण्यासाठी आम्ही सर्व गाव मिळून एकत्र वाजत गाजत मिरवणूक काढून आणि 4 कलश म्हणजे 4 वाडीचे 4 कलश घेऊन आम्ही वाजत गाजत त्या अक्षता आणण्यासाठी राम मंदिरमध्ये गेलो होतो. आणि त्या अक्षता आणून आम्ही आमच्या गावदेवीच्या मंदिरात एकत्र ठेवले. आणि आता त्याचं आम्ही त्या अक्षरांचं वाटप करतोय, जेणेकरून या अक्षरा प्रत्येकाच्या घरी जाऊन जो अयोध्येमध्ये 22 तारखेला कार्यक्रम होणार आहे त्याचं म्हणजे दर्शन किंवा त्याचं जी सेवा आहे ती आपल्या हातून होईल. आणि प्रत्येकाला त्या अयोध्येपर्यंत आपण प्रत्येकजण पोहोचू शकत नाही, पण आपण त्या अक्षरा टाकल्यामुळे आणि जी पत्रिका आपल्याला मिळाली ते आपण देवघरात ठेवून त्याचं ते दर्शन होणार आहे की प्रत्यक्ष आपण तिथं अयोध्येत पोहोचल्यासारखं आपल्याला भास होईल. आणि आज आम्ही हा कार्यक्रम आमच्या सर्व गाव मिळून आम्ही एकत्र वाजत गाजत त्याचं आम्ही स्वागत करतो आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन या अक्षता वाटप केलेलं आहे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. राम लक्ष्मण जानकी जय, बोलो हनुमान की. आणि आपले गावचे ग्रामस्थ सदस्य वगैरे सगळे आहेत, तर त्यांचं सुद्धा आपण मत जाणून घेऊया. अति उत्साहामध्ये आम्ही हा सोहळा साजरा करत आहोत. गेले 15 दिवस आम्हाला हे अक्षतांचं वाटप करण्यात आला होता. आणि हा वाटप जो कळीचे आम्ही काढले होते ते आम्ही आमच्या गावची शरणी ठेवले होते. आणि आज त्यांचं आम्ही जवळजवळ गावचे 100 ते 125 रामभक्त गोळा होऊन आम्ही या अक्षरा कमीत कमी 250 ते 300 घरामध्ये पोहोचवले आहे, जेणेकरून सामान्य माणसाला सुद्धा राम सेवेचं हे मिळावं म्हणून आम्ही त्या अक्षता सगळ्यांना घरोघर दिलेल्या आहेत. आणि घरोघर लोकांना सांगितलं देखील आहे की या ज्या अक्षता आहेत या 22 तारखेला बरोबर 12:30 वाजता तुमच्या देवघरात देव असतील त्यांच्या चरणी व्हायच्या, जेणेकरून असं संकल्प आहे की त्या श्रीरामाच्या चरणी पोच झाल्या असं एक मानसिक समाधान त्यातनं मिळेल. आणि अशा पद्धतीने आम्ही आज हा वाटप केलेला आहे अक्षतांचा. अगदी म्हणजे जसं लग्नाची पत्रिका जशी आग्रहाने दिली जाते तशी आम्ही आज ही श्रीरामचंद्रांचे प्राणप्रतिष्ठेची पत्रिका लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे. आणि यातनं आम्हाला खरोखर सगळ्या रामभक्तांना खरोखर आनंद मिळत आहे. जय श्रीराम, जय श्रीराम.
घट पे चल के आज चारों धाम आए हैं, बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं। कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी। तर आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आणि आम्ही सगळ्या आता घरोघरी जाऊन त्या पत्रिका आणि अक्षता वाटलेल्या आहेत। जय श्रीराम। तर अयोध्याला आता आमच्यासुद्धा प्रार्थना पोचेल आणि आम्हीसुद्धा आमच्या देवाजवळ त्या अक्षता वाहून श्रीरामांना नमस्कार करू। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू, बाय।